हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 156. नाना न देखणे नको, म्हणे मीची माते देखो, तरी आपोआप विखो अपैसे असे. अर्थात त्याची अनंत रूपे पाहायची गरज नाही. तो स्वतःच स्वतःला पाहतो, स्वतःच स्वतःचा आपोआप विषय होतो आणि येथे प्रगट होतो. आत्मपरब्रह्माची कितीतरी निरनिराळी भिन्न भिन्न असंख्य अनंत नानाविध वैचित्र्यपूर्ण रूपे आहेत. त्यात 84 लक्ष इतके भिन्न देह आहेत आणि त्या प्रत्येकात अनंत जीव आहेत. अबब, केवढा हा पसारा! त्याला साध्य करण्यासाठी त्याला पाहायचे म्हणजे हे सर्व पाहायचे की काय? या इवल्याशा 2 डोळ्यांनी हे कसे शक्य आहे? या छोट्याशा 100 वर्षाच्या वास्तव्यात हे कसे होणार? एरवी तो समग्र कसा पाहता येणार? कारण तुकड्या तुकड्यांनी पाहिला की तेथे भिन्नत्व येते. मानव आणि मानवेतर या दोहोत त्याला कसा शोधायचा? मित्र आणि शत्रू या दोहोत त्याला कसा ओळखायचा? साधू आणि कसाई या दोहोत त्याला कसा आकलन करून घ्यायचा? अशामुळे गोंधळ होतो आणि तो आकलन व्हायला अवघड जातो, उमजत नाही. मग आता काय करावे? हा आणि असे प्रश्न सोडविण्यासाठी माऊली आपल्याला या ओवीत आत्मपरब्रह्माचा एक विशेष सांगून मोठा दिलासा देत आहेत. माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म आपली नानाविध रूपे पाहायला नकोत म्हणून स्वतःच स्वतःला पाहतो, स्वतःच स्वतःचा विषय होतो आणि त्यासाठी स्वस्वरूपी प्रगट होतो. या योगे सर्व प्रश्नच संपुष्टात येतात. यासाठी काहीही करायची गरज नाही. फक्त डोळे मिटावेत आणि स्वचित्ती, स्वस्थितीत, स्वस्थानी परमप्रशांत, परममौन एकाग्र व्हावे. तो स्वतः बहुरूपीचा एकरूपी होतो. तो अविषयी स्वतःचाच विषय होतो. तो सर्वसाक्षी स्वतःलाच पाहू लागतो. तो अदृश्य स्वतःच स्वस्थानी प्रगट होतो. आता तेथे त्याच्याशिवाय अन्य काहीही उरत नाही. तो आणि तोच एकला असतो. आपण स्वत्व विसरतो कारण ते त्याच्यात एकरूप झालेले असते. यथाकाळी व्युत्थान झाल्यावर आपल्याला उमजते की आपण तेच ते आहोत. आता स्वस्थानाची ओढ लागते. इतर म्हणतात की आपल्या चालचलनात बदल झाला आहे. ओवी क्रमांक 157. जे अनादीच दृश्यपणे, अनादीच देखणे, हे आता काय कोणे रचू जावे. अर्थात जे दृश्याने अनादी आहे, द्रष्ट्यानेही अनादी आहे, ते कसे कोण निर्माण करू शकेल? हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि याचे बिनतोड वैज्ञानिक उत्तर सापडणे अशक्य आहे. आपण आपल्या वाडवडिलांपासून, पूर्वजांपासून जन्माला आलेलो आहोत. मग आपला आदिपुरुष कोण आणि तो कोणापासून निर्माण झाला? आधी अंडे की आधी कोंबडे, असा हा वादग्रस्त प्रश्न आहे. आपण कोणत्याही चल अचल, सजीव निर्जीव अशा गोष्टीच्या, वस्तूच्या मागे मागे शोध घेत घेत गेलो की कोठेतरी एके ठिकाणी आपल्याला आपला शोध थांबवावा लागतो. कारण एक काहीतरी अशी परिस्थिती येते की ती गोष्ट, वस्तू कशी आणि कोठून आली याचे उत्तर असत नाही. येथे विज्ञान हरते किंवा काहीतरी वेळ निभावून नेणारे उत्तर देते. विज्ञान याला अध्यात्माने दिलेल्या उत्तराला वैज्ञानिक भाषेचा साध चढवून उत्तर देते. ती महाऊर्जा आहे, त्यामधून सर्व निर्माण होते.
मग अध्यात्माने त्या ऊर्जेला आत्मपरब्रह्म असे म्हटले आणि ते स्वयंभू आहे असे म्हटले, तर बिघडले कोठे? विज्ञानाला याचे परिपूर्ण बिनतोड उत्तर देता येत नाही. तथापि अध्यात्म याचे परिपूर्ण समाधान होणारे उत्तर देते. श्रद्धा, भक्ती आणि प्रत्यक्ष स्वानुभूती हा अध्यात्माचा पाया आहे. 1 लिटर पाणी प्यायल्यावर किती लिटर तहान भागते हा प्रश्न विज्ञानाला पडतो आणि याचे उत्तर देताना त्यांना धाप लागते, कारण याचे उत्तर त्यांना सापडत नाही. अध्यात्माला हा असा प्रश्न पडत नाही. तहानेने व्याकुळ झाल्यावर तहान भागून समाधान होईपर्यंत पाणी लागते, याचे मोजमाप नाही. आईला अपत्याला काय किती हवे नको ते समजते आणि ते दिले की अपत्य समाधानी होते. यालाच वात्सल्य असे म्हणतात. याला कसल्याही नियमांची चौकट असू शकत नाही. विज्ञानाला आधी काय, कसे, कोठून आले इत्यादींचे गूढ उकललेले नाही. ते यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. तथापि विज्ञान याचे उत्तर कधीही शोधू शकणार नाही. अध्यात्माला याचे उत्तर माहीत आहे. आत्मपरब्रह्म हेच ब्रह्मांडाचे आदी अनादी मूलभूत आहे. त्याची निर्मिती झालेली नाही, ते स्वयंभू आहे. त्यामधूनच येथे सर्व काही निर्माण झालेले आहे. त्याचाच अंश चराचरात प्रत्येकात आहे. आपण देह नाही, त्या देहातील तो अंश आपण आहोत. याची प्रचिती अनेक जणांनी ध्यानसमाधीमधून प्रत्यक्ष घेतलेली आहे. तोच त्याचा पुरावा आहे. येथे हा विषय समाप्त होतो. ज्यांना याची प्रचिती घ्यायची असेल त्यांनी योगाचरण करून अध्यात्म साधना उपासना करावी. यामुळे माऊली येथे सांगतात की जे दृश्याने अनादी आहे, द्रष्ट्यानेही अनादी आहे, ते कसे कोण निर्माण करू शकेल? कोणीही निर्माण करू शकत नाही. हेच याचे एकमेव उत्तर आहे. कारण कोणतीही गोष्ट आपोआप आपली आपण निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी काहीतरी तेथे निर्माण करणारे असावे लागते. ब्रह्मांडातील परमशून्यामधून आपोआप निर्मिती होत नाही. त्यासाठी त्या शून्यात काहीतरी असावे लागते. परमशून्य ब्रह्मांडातील त्या शक्तीलाच आत्मपरब्रह्म असे म्हणतात. ते अदृश्य, निराकार, अरूप आहे. विज्ञानाला मान्य आहे की वस्तू जितकी सूक्ष्म तितकी तिची ताकद जास्त. परमशून्यातील ती ताकद विश्वातील सर्वात सूक्ष्माची आहे. यामुळे ती परमशक्तिवान आहे. तीच आदी अनादी स्वयंभू आहे. त्यामधून सर्व मूलभूत निर्मिती झालेली आहे. त्याला कोणीही निर्माण केलेले नाही. ओवी क्रमांक 158. अवकाशेशी गगना, स्पर्शेशी पवना, की दीप्तीशी तपना संबंधू कीजे. अर्थात आकाशाचा पोकळीशी, वायूचा स्पर्शाशी, तेजाचा उष्णतेशी संबंध काय आहे? ही काय शोधायची गोष्ट आहे का? वरील तत्त्व समजण्यासाठी माऊली येथे उदाहरण देत आहेत. माऊली म्हणतात की आकाश आणि पोकळी, वायू आणि स्पर्श, तेज आणि उष्णता यांचा संबंध मूलभूत आहे. तो त्यांच्या निर्मितीबरोबरच त्यांच्यात नैसर्गिकपणे आलेला आहे. तो काही कोणी जोडलेला नाही. यामुळे हा संबंध आणखी निराळा शोधावा लागत नाही आणि तो त्यांच्यापासून निराळाही होऊ शकत नाही. तसे कोणी करूही शकत नाही. याचप्रमाणे जे आत्मपरब्रह्म द्रष्ट्याने आणि दृश्याने आदी अनादी आहे, ते स्वयंभू मूलभूत असून ते कोणीही निर्माण केलेले नाही. कोणीही ते निर्माण करू शकत नाही. ते नष्ट होत नाही. ते कोणीही नष्ट करू शकत नाही. ते सदा सर्वदा असलेले आणि असणारे आहे. हरिओम.